म्हणजे जे आपले लोक आहेत ज्यांच्यामुळे आपण इथे राहतो, जे सैन्य आपलं आहे ते शहीद झालेले, मग सैन्य शहीद तिथे होतोय, पार्लमेंटमध्ये अटॅक होतोय, याचा अर्थ काय? आणि मग आमचं विलंबन का की आम्ही महागाई, कांद्याला भाव मागितला, आम्ही पार्लमेंटच्या अटॅकवर चर्चा मागितली, ही आमची चूक. लोकशाही नाही, आणीबाणी झाली आहे देशामध्ये. अधिवेशन पार पडलेलं आहे, मात्र खासदारांचं निलंबन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आज या संदर्भात बोलताना दादांनी समर्थन केलेलं आहे, तिथे निलंबनाची कारवाई झालेली आहे आणि उपराष्ट्रपतींची अशा पद्धतीने मिमिक्री करणं, टिंगल करणं हे चुकीचं आहे आणि नियमाला धरूनच हे निलंबन आहे असं कशाला मला नाही वाटत त्यांचं तुम्ही अर्ध स्टेटमेंट सांगताय. ते असे म्हणाले की मला त्याची फारशी माहिती नाही, पण जर झालं असेल तर असं मला वाटतं की बोललेले नाही, समर्थन त्यांनी केलं सरकारच्या सरकारचे आम्ही भाग आहे, समर्थन करावंच लागेल त्यांना, चॉईस. मी स्वतः पार्लमेंटमध्ये होते आणि तुम्ही रेकॉर्ड माझा चेक करू शकता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता 5 लोकसभेत आणि 4 राज्यसभेत खासदार आहेत. त्यातल्या एकांचा मी नाही सांगू शकत कारण का आता ते वेगळे बसतात, दोन्ही ठिकाणी एक वेगळे बसतात. पण आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला सगळ्यांना, मी 18 वर्ष खासदार आहे, आम्ही कधीही वेलमध्ये जात नाही, आम्ही कधीही घोषणा देत नाही, आम्ही कधी बोर्ड दाखवत. आणि याचा उल्लेख माननीय प्रधानमंत्र्यांनीही केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बिजू जनता दल हे 2 असे पक्ष आहेत जे अशा कधी गोष्टी करत नाही, जे आम्ही कधी केलेलं नाही. तुम्ही माझा रेकॉर्ड चेक करा, त्या दिवशी व्हिडिओ पण चेक करा की आम्ही घोषणा दिलेल्या नाही. आम्ही फक्त एवढंच म्हणत होतो की आम्हाला चर्चा पाहिजे. अमोल दादा आणि मी एवढीच मागणी करत होतो की हाऊसमध्ये ऑर्डरमध्ये आणा. एक दुसरं, जो हल्ला झाला आहे कन्व्हिनियंटली काय झालंय, सगळे हल्ला झाल्यावर कोणीच आम्हाला प्रश्न विचारत नाही. म्हणजे पुण्याला खासदार आता नाही आहेत, पण आपल्या जिल्ह्याचे 2 खासदार ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी हाऊसमध्ये होते. त्याचा कोणी का मला प्रश्न विचारत नाही की हल्ला झालाय तुम्ही विसरलाय सगळे. 500 खासदारांचा चालत होता त्या दिवशी कार्यक्रम. जर त्या माणसाकडे बॉम्ब असता, जर त्याच्या माणसाकडे जो गॅस होता तो दुसरा कुठला तरी असता किंवा तो एक सेल्फ डिटोनेटिंग माणूस असता आणि बॉम्ब ब्लास्ट झाला असता, काय झालं असतं लोकसभेमध्ये त्या दिवशी? हे सगळेच विसरले. सगळ्यात महत्वाची बिल्डिंग जिथे या देशाचे व्हाईस प्रेसिडेंट असतात, उपराष्ट्रपती असतात, प्रधानमंत्री असतात, स्पीकर असतात, अतिशय महत्वाची वास्तू आहे. आम्ही काय फक्त खासदारांबद्दल बोलत नाही, तिथे खूप मोठा स्टाफ असतो, तिथे पोलीस यंत्रणा एवढी मोठी असते. एवढ्या महत्वाच्या वास्तूमध्ये तिथे प्रधानमंत्री रोज येतात, उपराष्ट्रपती रोज येतात, स्पीकर रोज असतात. अशा ठिकाणी जर हल्ला होत असेल, एखादा माणूस उडी मारून त्या लोकसभेमध्ये जिथे प्रधानमंत्री बसतात तिथे उडी मारून गॅस सोडू शकतो असा, तर या देशाची सेफ्टी आणि सिक्युरिटी जबाबदारी कोण घेणार? काय अकाउंटेबिलिटी नको? आज लोकसभेत झाले, उद्या रस्त्यावर होईल हे सगळं. काल झालेलंच आहे जम्मू काश्मीरमध्ये. काल 5 लोक ज्या पद्धतीने गेलेले, आणि मी तुमच्या सगळ्या चॅनलवर बघितलेलं आहे की एका माणसाचं मला असं वाटतं की त्यांचं डोकंच बाजूला केलेलं आहे. एवढी अतिशय क्रूर हत्या आपल्या लोकांची झालेली आहे. म्हणजे जे आपले लोक आहेत ज्यांच्यामुळे आपण इथे राहतो, जे सैन्य आपलं आहे ते शहीद झालेले, मग सैन्य शहीद तिथे होतोय, पार्लमेंटमध्ये अटॅक होतोय, याचा अर्थ काय? आणि मग आमचं विलंबन का की आम्ही महागाई, कांद्याला भाव मागितला, आम्ही पार्लमेंटच्या अटॅकवर चर्चा मागितली, ही आमची चूक. लोकशाही नाही, आणीबाणी झाली आहे देशामध्ये. आता ही सगळी माहिती दादांना कदाचित नसेल काय काय झालंय. तो हल्ला झाला त्या दिवशी सुनील तटकरे होते का नाही मला आठवत नाही, त्या दिवशी ते होते का नाही, पण अमोल दादा होते मला वाटतं, फैजल होता, मी तर होतेच. आणि आमच्या समोरच तो हल्ला झाला ना. आम्ही सगळ्यांनी तिथे तो हल्ला पाहिला. आणि मी तुम्हाला सांगते की त्या दिवशी म्हणजे मला अभिमान वाटतो एका गोष्टीचा, पक्ष राजकारण सगळं बाजूला ठेवून सगळे खासदार एक झाले. काही तो मुलगा ते दोन्ही मुलं करू शकत असतात, पण एकामेकाला वाचवण्यासाठी सगळे खासदार आणि तो इनर जे मार्शल्स वगैरे म्हणतात जो आतला स्टाफ असतो, एकही पोलीस नव्हता. सगळा जो इंटरनल स्टाफ आणि खासदारांनी मिळून थोपवला ते जातो. आणि त्याच्यात आणि प्रत्येक खासदार, एक खासदार सोडून कोणीही तिथून पळून गेलं नाही, सगळे एकमेकाची मदत करत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.